नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण हा आता नित्याचाच विषय झालेला आहे. पक्षफोडी, पक्ष बदलणे, आमदार खासदार इकडचे तिकडे जाणं, याच्यामुळे ढवळून निघालेलं महाराष्ट्राचं राजकारण अजूनही काही शांत होण्याचं नाव घेत नाहीये. महाराष्ट्राच्या राजकारणात या वर्षाच्या सुरुवातीपासूनच खूप जास्त वादविवाद, मतभेद हे सगळे बघायला आपल्याला मिळत आहेत. विशेष करून माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातातील मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार, खळबळ, वाद विवाद हे सगळं बघायला मिळालेलं आहे. अलीकडेच याच राष्ट्रवादीचे पुन्हा काही वाद समोर आलेले आपण बघू शकतो. त्याच वादांची प्रशांत किशोर यांची त्यात काय भूमिका आहे, तटकरेंचं काय मत आहे, तटकरेंचा वाद नेमका काय आहे, पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा पवार, हे सगळं समीकरण आपण नीट समजून घेऊया. प्रशांत किशोर तुम्हाला माहिती आहेत मित्रांनो. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतिकार म्हणून ओळखले जातात. प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, बीजेपीसाठी, उद्धव ठाकरेंसाठी, मोठ्या मोठ्या देशातील राजकारण्यांच्या दिग्गज पार्ट्यांसाठी प्रशांत किशोर यांनी रणनीतिकार म्हणून काम केलेलं आहे. जसं चर्चेतलं आणि चांगलं नाव आहे. आताच नुकतेच बांकीपूर या मतदारसंघातून प्रशांत किशोर हे मोठ्या विजय त्यांनी मिळवला. बांकीपूर हे नितीन नवीन हे भाजपचे जे अध्यक्ष आहेत सध्याचे, त्यांचा मतदारसंघ. त्या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला पराभूत करून प्रशांत किशोर हे विजयी झालेले आहेत. अगदी अलीकडची ही गोष्ट आहे. पण त्या अगोदर एक घटना आणि एक चर्चा समोर आली होती की प्रशांत किशोर यांना राष्ट्रवादी काँग्रेसने आपलं राजकीय रणनीतिकार म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे. अशा बातम्या आल्या, त्यांच्या बैठका झाल्या आणि प्रशांत किशोर यांनी रणनीतिकार म्हणून काम करायला होकार दिला आणि हे काम सुरू झालं. अलीकडे म्हणजे हे बांकीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल लागून प्रशांत किशोर विजयी झाल्यानंतर 2-3 दिवसापूर्वी एक बैठक झाली. या बैठकीत होते प्रशांत किशोर, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि प्रशांत किशोर यांचे 2 सहकारी आणि सोबतच जय पवार, अजित पवारांचे सुपुत्र जय पवार हे ऑनलाईन त्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत बरीच चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसची पुढची रणनीती, पुढची वाटचाल वगैरे या सगळ्या गोष्टींवरती बोलणं झालं. या बैठकीत प्रशांत किशोर यांनी एक जो मुद्दा मांडला त्याच्यामुळे आता सगळा राजकीय वाद परत पेटलेला आहे. प्रशांत किशोर यांच्या ऑब्जेक्शनच्या निशाण्यावरती होते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे. प्रशांत किशोर असं म्हणतात, अशी माहिती आहे समोर, की प्रशांत किशोर यांनी स्पष्ट सांगून दिले की तुम्हाला प्रदेश अध्यक्षाचा विचार करावा लागेल, कारण त्यांच्यासोबत पार्टीतील पक्षातील इतर लोक काम करायला तयार नसतात, सहकार्य करायला तयार नसतात. आणि जर सहकारी पार्टीतील जर कार्यकर्ते किंवा इतर नेते मंडळी जर सहकार्य केले नाही तर मी काम कसं करणार. त्यामुळे प्रदेशाध्यक्षाबद्दल फेरविचार तुम्हाला करावा लागेल. एका अर्थाने त्यांनी सांगितलं की सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदावरनं काढा तरच मी तुमच्यासोबत काम करू शकेल, असं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये आता म्हणजे सुनेत्रा पवार, प्रशांत किशोर आणि पार्थ पवार वगैरे यांच्यामध्ये 3 ते 4 बैठका यापूर्वी सुद्धा झालेल्या आहेत. प्रशांत किशोर असं सुद्धा म्हणाले की मी त्या बैठकांमध्ये ज्या बदलाच्या सूचना दिलेल्या होत्या त्या अजून जशाच्या तशा आहेत, त्याच्यावरती काम केलं गेलेलं नाही. असं जर होणार असेल तर मी रणनीतिकार म्हणून तुमच्यासोबत कसं काम करणार. आणि या गोष्टीचा सुद्धा बहुतेक रोग त्यांचा तटकरेंकडेच होता. या गोष्टी तटकरे यांनी करावायच्या होत्या पण त्यांनी केलेल्या नाहीत, तर मी कसं काम करणार. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलण्यावर तुम्ही विचार करा, तसं करावंच लागेल असं सुद्धा ठणकावून प्रशांत किशोर यांनी सांगितल्याचं बोललं जात आहे. आता यामध्ये 2-3 मुद्दे वादाचे हे आहे की एक तर भाजपच्याच उमेदवाराला गड मानला जायचा बांकीपूर हा भाजपचा. नितीन नवीन जे आता भाजपचे अध्यक्ष आहेत ते तिथेच होते. अध्यक्षपदासाठी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि तिथे पोटनिवडणूक लागली होती. तिथे भाजपचा पराभव त्यांनी केला आणि प्रशांत किशोर हे मुळातच भाजपचे टीकाकार म्हणून ओळखले जातात चांगल्या प्रकारे.
त्यामुळे या असोसिएशनला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रशांत किशोर मुळातच यांच्या सोबत येण्यावरतीच भाजप नाराज होतं आधीपासून. त्यात त्यांना रणनीतिकार म्हणून तुम्ही घेताय, भाजपचा एखादा विरोधी व्यक्ती तुम्ही रणनीतिकार म्हणून बसताय, तुम्ही मित्रपक्ष आहात, महाराष्ट्रात तुम्ही सत्तेत सोबत आहात, यावरतीच त्यांचं ऑब्जेक्शन होतं. दुसरी गोष्ट, जेव्हा तटकरेंना याबद्दल विचारलं गेलं तेव्हा तटकरेंनी सुरुवातीला तर ते म्हणाले की प्रशांत किशोर यांना रणनीतिकार म्हणून नियुक्त केले, मुळात ह्याचीच मला माहिती नाही, ते मला माहितीच नाहीये असं म्हणाले. दुसरी गोष्ट ते म्हणले की मी 8 वेळा, अजितदादा आणि मी 8 वेळा अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे माझ्या करिअरमध्ये, प्रत्येक जिल्हा पिंजून काढलेला आहे, त्यामुळे मला रणनीतिकाराची गरज नाही. जनतेमध्ये मिसळून जर काम केलं तर रणनीतिकाराची गरज पडत नाही, असा मार्मिक टोला सुद्धा तटकरेंनी लगावलाय. असं बोललं जातं की हा टोला पार्थ पवारांसाठी होता, कारण अजितदादा गेल्यानंतर ज्या काही हालचाली घडल्या त्यामध्ये पार्थ पवार विरुद्ध सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल अशी गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे तटकरेंनी असं वक्तव्य केल्याचं दिसून येतं. तटकरे म्हणाले मला रणनीतिकाराची गरज नाही, मी आणि अजितदादांनी खूप राजकारण बघितलेलं आहे, आम्हाला अशा गोष्टींनी फरक पडत नाही वगैरे वगैरे त्यांनी बोलून दाखवले. आता राष्ट्रवादीमध्ये सुनेत्रा पवार या प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानुसार वागतात का? प्रशांत किशोर यांनी दिलेल्या सल्ल्याची अंमलबजावणी करत प्रदेशाध्यक्ष पदाची खांदेपालट होते का, हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये सगळ्यांचं लक्ष आता सुनेत्रा पवार काय निर्णय घेतील याकडे लागलेलं आहे. आताच नुकतीच झालेली बैठक पार्थ पवार, सुनेत्रा पवार, प्रशांत किशोर त्यांचे 2 सहकारी आणि ऑनलाईन जय पवार, ही बैठक 5 ते 6 तास चालली असं सांगितलं जातं. मुंबईत सुनेत्रा पवार यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली. 5 ते 6 तास ही बैठक झाली. अतिशय गंभीर बैठक झाल्याचं बोललं जातंय, कारण असा खूपच संवेदनशील मुद्दा या बैठकीत चर्चेला गेला. सुनेत्रा पवार याच्यावरती लवकरच निर्णय घेणार आहेत असंही बोललं जातं, पण तो निर्णय काय असेल याच्यामुळे राष्ट्रवादीत परत एखादं वादळ उठतं का, परत पक्ष फुटण्याचे काही प्रकार घडतात की काय, अशी सुद्धा चर्चा आता होऊ लागलेली आहे. बघूया पुढे काय होतं, सुनेत्रा पवार काय निर्णय घेतात. पण तुम्हाला नेमकं काय वाटतं या राष्ट्रवादीमध्ये घडणाऱ्या घडामोडींबद्दल हे कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.